बाबा
काला दही बात काला दही बात वैकुंठ वैसे नाही वैकुंठ वैसे नाही वैकुंठ वैसे नाही कबद सा 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 रे गर गर सा वैकुंठ वैसे नाही ऐसे नाही ऐसे नाही दही बात वैकुंठ तो ऐसे वैकुंठ तो ऐसे वैकुंठ तो ऐसे
उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वंटर वाळवा तुगा मने वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीत पानिमंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदां जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखनचोर तयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याच्या यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जीवनारी वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण
देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जसे जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र वड मुरंबी आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील ही काल्याची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। मृदंगाचार्य बालाजी महाराज, गायनाचार्य संगीत विशारद शंकर महाराज, संगीत विशारद देवदास महाराज, संगीत विशारद ज्ञानेश्वर महाराज, संगीत विशारद आमचे रामकृष्ण महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। आमचे हरिभक्त पारायण रोहिदास महाराज आहेत आदी करून सगळीच महाराज मंडळी आहे। मस्तक हे पायावरी थोडं मॉनिटर वाढवा। या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, उपजूनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा जन्माला येऊ कशासाठी, तर काला खाऊ दैभाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ। महाराज ज्या अर्थी तुम्ही इथं येऊ म्हणता त्या अर्थी तुम्ही राहता तिथं काला नाही का? महाराज म्हणले आमच्या इथं काला असतात, आम्ही इथं कशाला आलो असतो? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। वैकुंठामध्ये काला नाही म्हणून आम्ही इथं मृत्यू लोकात येऊन काला करणार आहे। ठीक आहे महाराज, मग तुम्ही हे काला करणार मग एकटे खाणार का? महाराज म्हणले नाही, मी जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार। एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, आणि दुसऱ्याच्या मुखात घालतो तो मोठा होत असतो। घरात किंमत कुणाला असते? खाणाराला का खाऊ घालणाराला? बरोबर आहे ना? कमवणाराला म्हणजे घर सांभाळणाऱ्याला किंमत असते, त्याचं वजन असतं ना घरामध्ये। खाणाऱ्याला तेवढी किंमत नसते, खाऊ घालणारा मोठा होत असतो। मी छान वाचलं, हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपवाशी राहत नाही। हिसकावून खाणाऱ्या माणसाचं कधीच पोट भरणार नाही। कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, तहान संपत नाही अशा माणसाची, तो दरिद्री असतो बरं का। हे बघा, अर्धी भाकर असू द्या, फक्त मनाची श्रीमंती पाहिजे। भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे। पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे। माणसाचा हात असा असला पाहिजे, असा हात ज्याचा आहे ना त्याची फारशी किंमत समाजात नसते, बरोबर आहे ना? ज्याचा हात असा आहे, हस्तो पवित्रो यदि दानपूर्ण, शेतेषु जायतेषु सहस्रेषु च पंडित वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा। दाता लाखो मध्ये एखादा असतो। आणि महाराज म्हणले आम्ही इथं तर त्याच्यासाठीच आलेलो आहे, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। आम्ही वैकुंठातून जर इथं आलो असेल तर कशासाठी? फक्त समाजावर उपकार करणे। अगोदरचा आवाज ठीक होता, करणे कमी करा। इथं आम्ही आलो ते कशासाठी? तर सगळा समाजावर उपकार करण्यासाठी। लक्ष देऊन ऐका, महाराज म्हणले बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धाराया आले दीन जना। मग आम्ही जो काला करणार आहे, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभर। महाराज म्हणले आम्ही जो रस घेतलेला आहे, आपण शेवटी म्हणतो ना, शेष घेऊन जाईन तुमचे, बोला तुमचे झाली या भोजन। मग आता काय महाराजाच्या ताटातलं उष्ट हाणायचं का? शेष घेऊन जाईन म्हणजे काय? आम्ही जे नाम तुमच्यासाठी मागे शेष ठेवलेलं आहे, ते शेष नाम तुम्ही घ्या आणि तुमचा उद्धार करून घ्या। आम्ही जेवून तृप्त झालो त्या नामाने, बरोबर आहे ना? महाराज म्हणले इच्छा केली ते पाल, बरोबर आहे ना? बरोबर आहे। आम्हाला जे जे इच्छा होती ती आमची इच्छा जर पूर्ण कोणी केली असेल तर त्या भगवंताच्या नामानं केलेली आहे। म्हणून तो रस आम्ही तुमच्यासाठी मागे ठेवलेला आहे। घ्या रे होऊ नका रानभरी, किंवा आम्ही जो काला खालणार आहे तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे। लक्ष देऊन ऐका बरं का। म्हणून एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी। ठीक आहे महाराज, तुम्ही वैकुंठात येऊन काला करणार, एकमेकाच्या मुखात घालणार, पटला आम्हाला, पण तुम्ही काला नेमका कोणत्या धाब्यावर करणार? महाराज म्हणले धाब्यावर कालवा होत असतो, काला होत नसतो। काला करण्यासाठी वाळवंट पाहिजे। तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम,
ते वाळवंट बरवा असावं, नीट असावं आणि उत्तम असावं. बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. बरेच लोक म्हणतात आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. पण येणं त्यांच्या हातात आहे का नाही, करण्याचे आवाज कमी करा. येणं त्यांच्या हातात आहे का नाही हे आपण पाहिलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात आम्ही पुन्हा येऊ, पण येणं हातात असलं पाहिजे ना. मी जर म्हणलं आता पुढच्या वर्षी मी वर मुडंबीला येणार आहे, अहो पण आम्ही बोलवलं तर ना. आम्ही बोलवलंच नाही तर येणं तुमच्या हातात आहे का? नाही. इथं येणं हे महाराजाच्या हातात आहे का? नाही, हे आयोजकांच्या हातात आहे. आयोजकांनी ठरवलं तर महाराज येऊ शकतील. आयोजकांनी जर नाकारलं तर महाराज येतो म्हणलं तर येता येईल का? नाही. म्हणजे इथं येणं हे महाराजाच्या हातातलं नाही. तसं आपलं मृत्यू लोकात येणं आपल्या हातातलं नाही. महाराज म्हणले आपल्याला मृत्यू लोकात इच्छा नसताना यावं लागतं आणि इच्छा नसताना जावं लागत असतं. लक्ष देऊन आहे का बरं का. आपल्याला इच्छा नसताना यावं लागतं आणि इच्छा नसताना जावं लागतं. मरावं असं कोणाला वाटत नाही. आगा मर हा बोल न साथ. मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकायला बरा वाटत नाही. मला वाटतं का चष्म्यावाले आजी, त्या चष्म्यावाल्या आजी ऐकायला येते ना? ऐकू येतं का आजी? येते ना. हा, मग मरावं वाटतं का? नाही. काय राहिलंय आता? काय नाही म्हणा महाराज, एकदा नातीचं लग्न डोळ्यान पाहायचं, मग मी मराय मोकळी झाली. बघा, म्हाताऱ्या माणसाला वाटतं घरच्याचं लग्न डोळ्यान पाहावं आणि घरच्याला वाटतं येईल मोरल्यावर तारीख काढावी. बरोबर आहे ना? कारण आपण तारीख काढावं येईन मधीच मरावं. मग झाली का नाही पंचायत? मग काय लक्षात ठेवा, आपली जरी इच्छा असली राहण्याची तर काही आपल्याला घालवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मग आपली इच्छा इथं राहण्याची, पण राहता येईल का आपल्याला? नाही. महाराज आपलं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. आपल्याला इच्छा नसताना यावं लागतं, इच्छा नसताना जावं लागतं. मी एका गावात असं सांगितलं, या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. सगळे बाया माणसं रडायला लागली आणि एक म्हातारी हसायला लागली. कीर्तन झाल्यावर म्हणलं तुम्हाला मरणाची भीती नाही का? म्हणे आहे ना महाराज. म्हणलं मग मी सांगितलं या गावातले माणसं 7 दिवसात मरणार आहे. सगळे रडायला लागले आणि तुम्ही एकट्या हसायला लागल्या. ती म्हणे मी वड मुरंबीची नाही, दवन हिपरग्याची आहे म्हणे. मग तू काय राहणार थोडी जे. बरोबर आहे ना? जो आला तो जाणार आहे, त्याला जावं लागणार. आपलं येणं आपल्या हातात नाही आणि आपलं जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. आपलं येणंही आपल्या हातात नाही आणि आपलं जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. आपल्याला जन्माला यावं लागतं. याची 3 कारण आहे. पहिलं कारण आहे आपलं पाप. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. दुसरा आहे वासना. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप. महाराज म्हणले जन्म घेणे लागे वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो ना. अंते या मती सा गती म्हणतात. शेवटच्या क्षणाला ज्याच्यात मन गुंतलं त्या जन्मात आपल्याला जावं लागत असतं. म्हणून महाराज म्हणले शेवटच्या क्षणाला देवाचं नाव आलं पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या क्षणाला देवाचं नाव जर मुखाला आलं तर माणूस देवाजवळ जातो. बरोबर आहे ना? लक्ष द्या माझ्याकडे बरं का. दुसरं कारण आहे वासनेमुळे जन्म घ्यावा लागत असतो. भरत राजाला 3 जन्म घ्यावं लागले. पहिले भरत राजा राजे होते, पण राजवैभव सोडलं भजनाला गेले. पण वनात गेल्यानंतर एका हरणाचं पाडस कळतंय ना तुम्हाला? ते नदीमध्ये वाहत जात होतं, म्हणून त्या जड भरत राजाला दया आली. भरत पहिलं नाव त्यांचं. आणि दया आल्यामुळे त्या हरणाला पाण्याच्या वर काढलं. बघा बरं का, आता पाण्याच्या वर काढून त्याला सोडून द्यायला पाहिजे होतं. पण कधी कधी दयेमध्ये माणसाला लोभ उत्पन्न होत असतो. मग विचार केला, अरे याला तर मी वाचवलं, पण हे एवढूसा आता याला कोणी खाऊन घेईल. मग आपल्या आश्रमात नेलं आणि आश्रमात नेल्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे, ते भजनातला वेळ राजवैभव सोडून आले होते भजनासाठी. लक्षात येते का? महाराज म्हणले भरते केली नवल ख्याती. भरत राजासारखं नवल दुसऱ्याचं नाही. सगळं वैभव असताना वयाच्या 51व्या वर्षी सगळं सोडून दिलं होतं. असं आहे ना, 4 आश्रम आहे. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्ये.
100 वर्षाचं आपल्याला आयुष्य दिलंय ना, त्याचे 4 टप्पे शास्त्राने केलेले आहेत. पहिल्या 1 ते 25 वर्षापर्यंत माणसानं विद्या अर्जन करावी. म्हणून मी बरोबर 25 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं आणि 25व्या वर्षी लग्न केलं. वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसानं शिक्षण घ्यावं, कारण बुद्धी तजेला असते. काय जे मिळवायचंय आपल्याला त्या वयात मिळवता येतं. आता म्हाताऱ्या माणसानं किती ऐकलं तरी आठवण राहते का? नाही राहत. का? बुद्धी काम करत नसते. वयानुसार बुद्धी काम करत नसते, लक्षात ठेवा. म्हणून पहिले 1 ते 25 वर्षापर्यंत प्रथमे नार्जितम विद्या, जे काय मिळवायची विद्या ते पहिल्या 25 वर्षामध्ये. द्वितीय नार्जितम धनम, काय पैसा कमवायचा ते 25 शिवाजीराव, 25 माऊली, 25 ते 50च्या दरम्यान काय पैसा मिळवायचा ते मिळवा. म्हणून माझं सध्या ते वय चालू आहे, म्हणून मी ऍडजस्ट करत नाही. बरोबर आहे ना? शास्त्रानुसार चाललं पाहिजे माझं, नाही का? बरोबर आहे. द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम. 50 झालं की काय असतं? 50चा आकडा झाल्यावर कितीचा आकडा असतो? बोला. 50 झालं की जरा जोरात बोला. जोरात बोला. 51. एकट्यानं वनाची वाट धरायची. किती चालू आहे मधुकरराव? वय किती चालू आहे? चालू आहे तुम्ही पण वय किती चालू आहे? 60 चालू आहे ना. मग आता वनात जायचंय. कळलं माझं बोल ना? आता हे सगळं सोडायचंय, हे सांगितलंय शास्त्रानं. 51. म्हणून भरत राजानं काय केलं? सगळं वैभव सोडलं आणि वनामध्ये गेले. पण वनामध्ये गेल्यानंतर त्या हरणामध्ये मन हरणामध्ये गुंतलं आणि त्या पाडसावर एवढा जीव जडला. ऐका बर का, की एक क्षण जरी बाजूला गेलं तर ते करमत नव्हतं महाराज. मग त्या पाडसामध्ये मन गुंतलं आणि एक दिवस ते पाडस त्याला सोडून निघून गेलं. असंच असतं. आपल्या घरातली पाडसं सुद्धा अशीच आहेत. मायबाप त्या पाडसावर खूप प्रेम करतात आणि ते हरिण मग एक दिवस एखाद्या हरणीला घेतं. नाही कळत का तुम्हाला? आणि लांब वनामध्ये नाही, सिटीमध्ये जात. आपला हरिण जरा स्टँडर्ड असल्यामुळे ते वनात एखाद्या सिटीमध्ये जातं, पुण्यासारख्या, मुंबई सारख्या, हैदराबाद सारख्या, आणि मग मायबापाला विसरून जात. पण ते मायबाप त्याचं चिंतन करतात. ते हरिण जरी हरणीला घेऊन गेलं तर मायबाप मात्र त्याचं चिंतन करतात. हरणाचं कसं असन, हरणाचं कसं असन, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. बोला. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. अशात मरणाचं कसं होईल ध्यानच नाही. मग असं हरणाचं कसं होईल म्हणता म्हणता मरण येतं आणि पुढच्या जन्मात हरणात जावं लागतं. म्हणून जड भरत राजा हरणी गर्भा गेला, पण घाला तो घातला वासनेमुळे हरणाचा जन्म मिळाला. पण मागच्या जन्मातली स्मृती कायम होती, की मागच्या जन्मात असं माझ्याकडून झालं. आणि तिसरा जन्म पुन्हा ब्राह्मणाच्या कुळात जन्म झाला आणि तिथंही नाव योगायोगानं भरत ठेवण्यात आलं. पण आता गुंतायचं नाही कशात, म्हणून कशातच गुंतले नाही. म्हणून घरच्यांनी जड उपाधी लावली, म्हणून जड भरत असं म्हणायचे. पण मला जाऊ द्या, मला विषयांतर करायचं नाही. मला सांगायचं एवढं आहे की हरणाचा जन्म मिळाला आणि नंतर पुन्हा ब्राह्मणाच्या कुळात जन्म घ्यावा लागला. पण कशामुळं? वासनेमुळं. दुसरं कारण जन्म घेण्याचं वासना, आणि तिसरं कारण केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयशे किती. तिसरं कारण कर्मामुळं जन्म घ्यावा लागतो. एक पाप पुण्यामुळं, दुसरं वासनेमुळं आणि तिसरं कर्मामुळं. पण साधू संतांचं याच्यापैकी काही शिल्लक नसते, त्यांची वासनाही शिल्लक नसते. महाराज म्हणले आमची वासना हरिरूप झालेली आहे, आमचं अंग हरिरूप झालेलं आहे, आमची वासना आता शिल्लक राहिलेली नाही. पाप पुण्य म्हणसाल तर ते आमच्या अंगाला सुद्धा लागत नाही, आणि कर्म म्हणसाल तर ते आम्ही जाळून भस्म केलेलं आहे. पण आम्ही जन्म ज्या अर्थी आम्ही येऊ म्हणतो त्या अर्थी येण्याचं स्वातंत्र्य आमच्या हातात आहे. महाराज ज्या अर्थी येऊ म्हणतात त्या अर्थी येण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या हातामध्ये आहे. दुसरी गोष्ट, येऊ म्हणतात तर नरदेहाची किंमत कळाली असावी. ज्यांना नरदेहाची किंमत कळाली, मॉनिटर वाढवा, ट्रबल द्या. ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. महाराज ज्यांना नरदेहाची किंमत कळाली नाही ते म्हणतात यमा चिठ्ठी कुठं हरवली,
ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते काय म्हणतात ऐका महाराज उपजोनिया पुढती ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया पण कशासाठी हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी असं जर असेल तर आम्ही पुन्हा यायला तयार आहे महाराज म्हणले नरदेहाची किंमत कळालेली आहे ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते काय म्हणतात बघा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा 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 पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आपल्या जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवळला पाहिजे सुधाकर सर म्हणले महाराज तुम्ही आले की गावकऱ्यांच्या आणि आमच्या उत्साहाचा एक वेगळंच असतो हा महाराज भरपूर आहेत महाराज येतातही जातातही पण तुम्ही आले की आमचा आनंद काय वेगळा असतो बघा पण कुठून फुलं टाकत आणलं बरोबर आहे ना हे आनंदाच आहे ना आणि एक अजून तयार आहे डाल बरोबर आहे लक्षात ठेवा महाराज म्हणले आपल्या जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवळला पाहिजे जिजुनी स्वतः चंदनाने मधुकरराव दुसऱ्यास मधुगंध द्यावा लक्षात येते का माझ्या काही बाजूला जायचं काम नाही जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा पण तुमचा देऊ नका बरं का मधुगंध हा हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा एवढा आनंद जीवनाचा घ्या पण आता झालं 6 महिने झाले बंद आहे सगळं विठाला विठाला महाराज म्हणले ज्याला नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ नरदेहाची किंमत कळाली पाहिजे नरदेहाची किंमत देवादिकांना कळाली म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा या मृत्यू लोकात जन्म मिळावा म्हणून स्वर्गातली देव अपेक्षा करतात लक्षात येते कारण या मृत्यू लोकात नर करणी करे सो नर का नारायण हो जाए या नरदेहात आल्यानंतर नराचा नारायण सुद्धा होता येत नरदेहात तेवढी किंमत आहे नरदेहात तेवढी ताकद आहे महाराज म्हणले आपल्याला देव जरी व्हायची इच्छा असेल ना त्या नरदेहात आल्यानंतर होता येत देवची हो मनती ते होते तरी का चित्ती न धरावे देवची हो मनती ते होते तरी का चित्ती न धरावे देवची हो मनती ते होते तरी का चित्ती न धरावे देव होते तरी का चित्ती न धरावे देह निधान
एखाद्या रोगाचं निदान झालं, बरोबर आहे, की माणसाला योग्य उपचार मिळून माणूस बरा होत असतो. काय झालं हे पहिल्यांदा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. डॉक्टर गेल्या गेल्या काय म्हणतो, काय होतंय तुम्हाला? मग एखाद्या पेशंटला सांगता येत नाही, ते म्हणते कसं कानूच होतंय, हो कसं कानू कळतंय ना तुम्हाला, नाही तर कसं नसं होतंय. मग डॉक्टर म्हणतो कसं नसं होत असेल तर तशा गोळ्या घ्या. कसं तसं नसं असं नाही जमत, तुम्हाला सांगावं लागेल ना तुम्हाला काय होतं. काय होतं हे सांगितल्यावर डॉक्टर त्याच्यावर गोळ्या देईल, बरोबर आहे ना. तसं हे निदान एकदा आपल्या हाती लागलेलं आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. कोणत्याही गतीला जात आहेत. देव होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. एवढं नरदेहामध्ये ताकद आहे. म्हणून महाराज म्हणले स्वर्गाधिक देवांना नरदेहाची किंमत कळाली. त्यांना कळाला पण मिळाला नाही, आपल्याला मिळाला पण कळाला नाही. नरदेहाची किंमत कळाली असते तर आपण आपलं आयुष्य असं बर्बाद केलं असतं का? बोल. नरदेहाची किंमत कळाली नाही म्हणून आपण आपलं आयुष्य असंच बर्बाद करायला लागलो ना. साधू संतांना नरदेहाची किंमत कळाली सुद्धा आणि मिळाला सुद्धा, म्हणून म्हणले आम्ही पुन्हा जन्माला येऊ. घेईना मी जन्म उपजोनिया शंकर आहे ना, शंकराच्या गळ्यात आहे का नाही. महाराज म्हणले उपजोनिया पुढती येऊ, काला खाओ दैवात. आम्ही पुन्हा जन्माला येऊ. ज्या अर्थी येऊ म्हणतात नरदेहाची किंमत कळालेली आहे, पण येऊ कशासाठी? काला खाऊ दैवात, दैवाताचा काला खाण्यासाठी. ऐका बर का, संप्रदायानं काल्याला एक वेगळं महत्व दिलेलं आहे. काला म्हणजे काय? जीव ब्रह्माचं ऐक्य हा खऱ्या पद्धतीचा काला आहे. जीवाचं आणि शिवाचं मिलन. लक्षात येते का? जीव आणि शिव या दोन्हीचं ऐक्य याचा पद्धतीचा असतो काला. काला 3 पद्धतीचा असतो. दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. आभेदाचा काला खरा आहे. मी हे बघा, एकदा मंदिरात गेल्यानंतर आपल्याला असं वाटावं देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला. आणि महाराज म्हणले जीव ब्रह्माचा ऐक्य व्हावं याच्यासाठी नरदेह आहे. हे बघा, आता हे बोंबळीवरून, बोंबळी बुद्रुक, बोंबळीवरून आली. पण कीर्तन झाल्यावर यांच्या डोक्यात काय, आपल्याला कुठं जायचं? बोला, बोंबळीला जायचं. कोणी हिप्परग्याला जाईल, कोणी आंबेघरला, आंबेघरच नाही, आंबेगाव, आंबेनगर, आंबेगाव, आंबेगावला जायचं. कोणी म्हणाला आम्हाला उदगीरला जायचं, कोणी म्हणाला आम्हाला आळंदीला जायचं, कोणी म्हणाला आम्हाला शेनगावला जायचं, कोणी म्हणाला आम्हाला रिसोडला जायचं. म्हणजे आपण जिथून आलो पुन्हा माणूस कुठं जातो? तिथं जातो. आणि माणसाचे प्रयत्न कुठं जाण्यासाठी असतात? जिथून आलो तिथं जाण्यासाठी. मग आपण देवापासून आलो ना,
मग आपण देवाला जाऊन मिळणं हे नरदेहाचं सार आहे. जिथून आलो आपण तिथं जाऊन मिळणं हे आपल्या नरदेहाचं सार आहे. हे नरदेहाचं सार आहे. म्हणून महाराज म्हणले याला म्हणतात काला. जीव ब्रह्माचं ऐक्य हा खऱ्या पद्धतीचा काला. म्हणून उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज म्हणले दही भाताचा काला एक आहे स्थूल देहाचा काला, दुसरा आहे सूक्ष्म देहाचा काला आणि तिसरा आहे कारण देहाचा काला. कारण देहाचा काला वेगळा, स्थूल देहाचा काला वेगळा आणि सूक्ष्म देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा असतो हा, लक्षात ठेवा. दही भाताचा काला 1, हरिनामाचा काला 2 आणि अभेदाचा काला 3. माणसाच्या जीवनातला भेद जाणं हा खऱ्या पद्धतीचा काला आहे. माणसाच्या जीवनातला भेद जावा हा खऱ्या पद्धतीचा काला आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. भेद जर जात नसेल तर परमार्थ करून काय फायदा नाही. काय फायदा. आपल्या जीवनातला सामान्य भेद जात नाही. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, हाटकर, भिल्ल, वाणी, वंजारी आहे का. साधे साधे भेदच आपले जायला तयार नाही. मग हा भेद कधी जाणार आहे. महाराज म्हणले काम सोडा आणि क्रोध सोडा. अरे गाय छापून चुना सोडणं होई नाहीत. काम आणि क्रोध सोडा हे काय सोपी गोष्ट आहे का. सोपी गोष्ट आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून मला सांगायचं काय, जीव ब्रह्माचं एक हा देवानं उपकार केला, टाळ्या वाजवा आता त्याच्यासाठी. त्याचं चिंतन केलंय की तो सावली धरत असतो. माझं बोलणं कळलं ना. त्याला कळलं बिचाऱ्या लाडक्या बहिणी पदर फिरू फिरू बेजार झाल्या म्हणून देवानं आपल्यावर आता सावली झाली. रामभाऊ आता ऊन पडेपर्यंत चालू देऊ. ऊन पडलं की बंद करू आता. हा विठाला विठाला उपजोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात. का इथं येऊ म्हणतात. महाराज म्हणले आम्ही राहतो तिथं काला नाही. वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नाही. वैकुंठात काला नाही. पण का नाही. काला करण्यासाठी सुधाकर गुरुजी देव आणि भक्त लागतात. आणि वैकुंठ कोणाचं राहण्याचं ठिकाण आहे. बोला वैकुंठात कोण राहतं. देव राहतो. म्हणून माणूस मेला की काय लिहितात. बोला बोला बोला. माणूस मेला की काय लिहितात. वैकुंठवासी, कैलासवासी नाही तर स्वर्गवासी. मला वाचता येतं तेव्हापासून मी नरकवासी वाचलेलं नाही. जेव्हापासून मला वाचता येतं तेव्हापासून मी निधनाच्या पत्रिकेवर नरकवासी वाचलं नाही. मग नरकवासी लिहित नाही कोणी. मग नरकात माणसं जात नाहीत का. ते पत्रिका छापाय जातात भावकीतले माणसं मेल्यावर. मग ते टाईप करणार असतं ना. ते टाईप करणार म्हणतं काय टाईप करू. कैलासवासी, स्वर्गवासी का वैकुंठवासी. म्हणजे कुठं न्यायचं, कैलासात, स्वर्गात का नरकात, हे टाईप करणाराच्या हातात आहे. काय सोपी गोष्ट आहे महाराज. मग ते टाईप करणार म्हणतं काय टाकू. ते भावकीतले म्हणतात टाकणं काही बी टाक. टाक वैकुंठवासी. बर वैकुंठवासी झालं टाईप. ते ऐका वैकुंठवासी टाईप करणं जेवढं सोपं आहे त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. माझं बोलणं कळलं. वैकुंठवासी टाईप करणं सोपं आहे पण त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. टेटस ठेवणं सोपं आहे, टेटस बनवणं अवघड आहे. टेटस ठेवायला काही सेकंद लागतात पण टेटस बनवायला आणि टिकवायला माणसाला आयुष्य कमी पडतं. आयुष्य कमी पडतं बरं का. हे टिकवणं फार गरजेचं असतं. एखादी वस्तू तुम्हाला मिळत असते, एखादा मित्र तुम्हाला तुमच्या जीवनात मिळाला, भाग्य आहे तुमचं. पण त्याला टिकून ठेवणं ही तुमची कसरत असते. लक्षात येते माझं बोलणं. म्हणून लक्षात घ्या मला काय सांगायचं. वैकुंठ एवढं सोपं आहे का. मेला की येतात वैकुंठवासी. कसंही मरू द्या. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी आणि काकडा भजन करून मेला तरी वैकुंठवासी. मग 90 वाला तिथंच आणि काकड्यावाला तिथंच. मग काकडा करायचा कशाला. एका 90 जर वैकुंठ भेटत म्हणजे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव कशाला नाही. महाराज म्हणले ते काय एवढं सोपं आहे अजिबात. मग वैकुंठ देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. मग वैकुंठात देव आहे आणि मृत्यू लोकात भक्त आहे. मग काला होईल का. काला देवात आणि भक्तात होतो. मग आता मृत्यू लोकात भक्त आहे वैकुंठात देव आहे. मग इथं तरी काला कसा होईल. मग देवाचा मुक्काम बदललेला आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे आमचे काय नाव यांचं तानाजी. ज्या सुखा कारणे
तानाजी भाऊ वेडावलेन मड मुरंबी सोडून हैदराबादला गेले. काहीतरी सुख असल्याशिवाय शिवाजीराव बी हैदराबादला. काहीतरी सुख असेल तर माणूस गाव सोडतो ना, गाव सोडतो का नाही? हे लातूरला गेले, बरोबर आहे ना. तसं देवानं आता सुखाचं साधन शोधायला सुरुवात केली, पण देवाला कळलं माझे भक्त सगळे मृत्यू लोकात आहेत, त्याच्यामुळं तिथं गेल्याशिवाय मला आनंद मिळणार नाही. मग देवाचा हल्ली मुक्काम बदलला. माझे भक्त गाती जेते नारद आम्ही उभा ते. देव सध्या इथं आहे, ते असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद हा. मग देव आता इथं आहे. मग वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय काल्याचे. देव इथं आहे, भक्त इथं आहे. मग इथं काला होणार, मग एकटे खाणार का? एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी. जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, दुसऱ्याला खाऊ घालणारा मोठा होत असतो. मी छान उदाहरण सांगेन तुम्हाला. एक माणूस असा 4 व्हीलर मधून जात असताना संत्री घ्यायला उतरला. संत्री घ्यायला उतरला आणि त्या म्हातारी आजी होती. त्या म्हाताऱ्या आजीनं त्याने विचारलं, हे कशी दिले संत्री? त्या मायनं सांगितलं, काय जो भाव असेल तो 100 रुपये डझन म्हणा. काय 100 रुपयाला डझन? बर. आणि मग काय करा? लक्ष द्या. लक्ष द्या नाही का बरं का? तो म्हणायचा गोड आहे का? ती माय म्हणायची गोड आहे. तो खाऊन पाहायचा. एक खाऊन पाहायचा आणि मग एक ते तिथंच ठेवून द्यायचं. जे खाल्लंय ते तिथंच ठेवून द्यायचं. लक्ष नाही का? खाल्लं ते तिथं संत्री ठेवून द्यायचा आणि पुन्हा गाडीत बसून निघून जायचं. आणि घरी गेल्याच्या नंतर मग बायको म्हणायची, का तुम्ही रोज त्या म्हातारीकडून संत्र विकत घेता आणि विकत घेतल्यानंतर एक संतर फोडायला लावता आणि म्हणता गोड आहे का? आणि मग त्या बाईला ते पुन्हा तुम्ही एक फोड खाता आणि त्या म्हातारीला ते माघारी देता. तो म्हणे, अगं ही शेतकरी माणसं पोटाला चिमटा देऊन सगळं व्यवसाय करतात. हे शेतकरी कष्ट करतात, यांच्या शेतात माल असतो, पण 2 रुपये मिळावे म्हणून जीवाला दिवसभर ती म्हातारी एक फोड खात नसेल. एक फोड सुद्धा ती म्हातारी खात नसेल. मला माहिती आहे ते गोडच आहे, मी रोजच घेतो ना. मला माहिती आहे ते गोड आहे, पण ते फोडलेली संत्री एक तरी तिच्या मुखात जावी म्हणून मी रोज हा कार्यक्रम करतो. मग एक दिवस त्या म्हातारीला विचारलं, म्हणे आजी संत्री गोड आहे का? त्या आजीनं सांगितलं, हो दादा, नेहमी सारखी संत्री गोड आहे. मग त्या शेजारचं जे बसलेलं होतं ना, त्याच्या शेजारी एक दुकानदार होता. तो म्हणे, का हो, हा माणूस रोज संत्री विकत घेतो आणि विकत घेतल्यावर एक संत्री सोलायला लावतो आणि तू मला खाऊ घालतो आणि निघून जातो, हे असं कसं काय? त्या शेतकरी म्हातारीनं सांगितलं, त्याला माहित आहे मी दिवसभर नुसती विकतच राहते. मी दिवसभर संत्री विकत राहते, मी खात नाही. म्हणून तो रोज एक संत्री फोडायला लावतो आणि एक फोड खातो आणि बाकीचं मला खायला देतो. पण मी पण त्याचे उपकार ठेवत नाही. मी रोज 2 संत्री शिल्लक त्याच्या मापात टाकत राहते. याला म्हणायचं, लक्षात येते का? मला माहिती आहे ती एक मला देतो म्हणून मी एक एक्स्ट्राची त्याला देतो. याला म्हणायचं, जो दुसऱ्याला देतो त्याला देव देत असतो. लक्षात आलं का? लक्षात ठेवा. मग दुसऱ्यासाठी जगतो तो मोठा असतो, स्वतःसाठी जगणाराचं नाव होत नाही. स्वतः तर कुत्र बी जगत. कुत्र जगत नाही का? कुत्र जगत. त्याचे लेकर बाळ आहेत कुत्र्याचे, ते बी जगतात. त्याला काय अडचण आहे महाराज? काही नाही. मग संत हे उपकारासाठी आलेले असतात. म्हणून एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ठीक आहे महाराज, मग कुठं काला करणार? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठोबार कुमार हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय जय हरि विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय
उपजुनिया पुढते काला खाऊ दैभात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे. धावत्या वेगात सरळ अभंगाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे.
एकदा जोरदार टाळ्या वडमुरंबीकरांसाठी वाजवा. मला वाटतं लांबून हैदराबादवरून दिसतंय आणलेला हार. वा वा, खूप पण लय ओझं झालं हाराचं. रामभाऊ म्हणाले राहू द्या, जीव घेता काय ते ओझं व्हायला नाही का नाही त्यात. छान या ठिकाणी सगळ्यांनी स्वागत केलं. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. महाराज म्हणले उपजोनी या पुढती येऊ, काला खाऊ दैभात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ पाहिला. राहिलेल्या थोड्या वेळात आपण देवाच्या थोड्या लीला पाहूयात. मथुरेचा राजा कंस, कंसाची चुलत बहीण देवकी, देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरातीमध्ये विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, या बहिणीची आनंदानं वरात काढत आहे. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरीला वसुदेव. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, वेड्या, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फक्त कलंकित होऊन मरू नको. मग समजावून सांगितलं. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात, साम दाम दंड भेद. ज्याला जी भाषा कळेल, थोडा आवाज द्या, ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाकडे असावं. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. कळलं माझं बोलणं. भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी वाजवेल, राक्षस आला तर सुदर्शनाला इशारा करेल. भगवान शंकराजवळ नुसतं डमरूच आहे का? मग बोला, डमरू त्रिशूळाला बांधलेलं आहे. तुम्ही येणाऱ्यांनी ठरवा, तुम्हाला डमरूचा आवाज ऐकायचा का त्रिशूळाचा आनंद घ्यायचा. भगवान शंकराकडे दोन्ही आहे. भक्त आला तर डमरू आहे आणि राक्षस आला तर त्रिशूळ आहे. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना छत्रपतीला तलवार ठेवण्याचा कधी आग्रह धरला नाही. सांगितलं, राजे, ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. म्हणून लक्षात ठेवा, शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. म्हणून समजावून सांगण्याच्या पद्धती असतात. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगावं. वसुदेवाने विचार केला, ताकदीचा निभाव आपला कंसा पुढे लागणार नाही. युक्तिवाद केला, काय तुला हिच्यापासून भीती नाही ना, हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर, दोघाला बंदीशाळी ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंक लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली. पहिला मुलगा झाला. तो मुलगा वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा दया आली. 8वा मारणारे याला मारून काय करायचं, माघारी घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळली. नारद म्हणले, हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा गडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा गडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारदानं सांगितलं, कोणताही पहिला होऊ शकतो, कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्य सारावया बेटे देव ऋषी, वदी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिळवला, आपटलं, मारून टाकलं. असं 6ही मारी तर दुराचारी. 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्ष झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल. भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय बाबा. नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजली तेथे. तिथं माया जन्माला आली असेल. मला तिथं ठेवून द्या, तिला घेऊन इकडे या. बोलणं सोपं आहे. भगवंतानं पुन्हा गर्भात प्रवेश केला आणि स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाचं येण्याचं स्वागत करतात. स्वागतम कृष्णा सुस्वागतम
स्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो कोणता? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणत या रक्ष पाळते म्या मोहिली सकळ. द्वारपाळ झोपी गेले. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. मायेला घेऊन मथुरेत गेले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. वयाच्या 90 वर्षापर्यंत नंद बाबा यशोदा राणीला मुलबाळ नव्हता आणि तो दिवस त्यांच्या जीवनात आला. बघा, जी बाळांपण करणारी असती ती रोज जागा राहायची, पण तिला झोप लागली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. पळतच गेली. बाबा लालो भयो, मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण हा गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धागे की पुढे सुलट बरे मान भरोनिया पुत्र झाला दुसऱ्या गवळ्याला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेरून चर्चा करायच्या. पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन. पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन. पाहिलिया वेध लावे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी
राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची होती राजस सुकुमार मदनाचा गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या आणि बाहेरून चर्चा करायच्या काय सुंदर पोरगा आहे एवढं सुंदर लक्ष देऊन ऐका किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला गोकुळ अवतरले टाळी वाजवा नाचू गाऊ ताला काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आजी आनंद आनंद आजी आनंद आनंद आजी आनंद आनंद आजी आनंद नाक बदला लय टाइम झाला महाराज म्हणले एवढा आनंद आहे त्या आनंदाला पारावार नाही बघ लक्ष द्या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या काय सुंदर पोरगा आहे जैसे की रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा किती सुंदर ती येत हे बघा किती गोड आहे ती नामदेवची जयंती हा बघा बरं किती सुंदर दिसते आहे का नाही आता हे लेकरू जर एवढं सुंदर आहे तर याला ज्या देवानं बनवलं तर देव किती सुंदर असे बरोबर आहे ना लक्षात घ्या म्हणून गवळणी जायच्या चर्चा करायच्या काय सुंदर पोरग आहे आणि वेळ कमी असल्यामुळं देवानं रांगाय सुरुवात केली तळवेत हात डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत बाळाला रांगता येईना झाला हा तळवी तर हात टेकी तर डाव्या गुडघ्याने नाही यानं रांगायला सुरुवात केली रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात रांगत रंगणी चोरी तर लोणी धावणी धरती गवळणी बांधिती जरणी देती गाराणी यशोदे साजनी भगवंतानं रांगत असतानाच खोड्या केल्या आता लहानपणी कोणी बी खोडकर असतं का नाही लहानपण खोड्यातच शोभत असतं माझी छोटी पोरगी मला म्हणली पप्पा मला नवीन ड्रेस आहे म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन फाळडा ती ना म्हणणे लेकराचं काय असेल बरोबर आहे ना एकदम सहज होऊन जातं बरोबर आहे ना लक्षात ठेवा लेकर जेवढे खोडकर तेवढा आनंद देणारे असतात म्हणून कन्हैयानं रांगत असतानाच खोड्या केल्या आणि लहानपणी कोणी खोडकर असतं होय आता हे पोरं उभे आहे तिथं आणि तुम्ही म्हातारी माणसे मग तुम्ही त्यांच्या वयात खोड्या केल्या नाही का बोला मायच्यान खरं सांगा बरोबर आहे ना खोड्या केल्या उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर तापणं टाकत आम्ही का तुमच्यासारखे होतो तू का साधा होता सड्या वड मुरंबील तो बायडा तर माहिती तर वय वाढल्यामुळे लोक बोलत नाही लहानपणी खोड्या केल्या नाही असं माणूस नाही प्रत्येकानं लहानपणी खोड्या केलेल्या आहेत आणि खोडी लहानपणात शोभत असते एखाद्या लेकरानं खोडी केली माणसं काय म्हणतात अहो लेकरू आहे करत असतंय खोड्या आणि मोठ्या माणसानं केलं लहान आहेत का हो तुम्ही खोड्या करायला लागले या वयात शोभतंय का तुम्हाला लहान वयात खोडी केली तर माफी आहे त्याला लक्षात आलं का म्हणून महाराज म्हणले कन्हैयानं खोड्या केल्या पण काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे
दिसते गोंधळवा काय सांगता घराने गे गोकुळचा नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळचा नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझा खेळ का लटकत घेता आळगे गोकुळचा नारी तुम्ही लपून याचा भोरा घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या बारा गे गोकुळचा नारी बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसते गोंधळवा काय सांगता घराने गे गोकुळचा नारी माझ्या पोराचं गारानं सांगू नका माझं पोरग खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या रामभाऊ इथं हात खाजवायचं काहीच कारण नाही काय झालं काय माहित लक्ष देऊ नका महाराज म्हणले माझं पोरग सगुण गुणाचं येता नाही लक्ष देऊ नका बरं का तुम्ही त्याच्या खोड्या सांगू नका माझे आचुडे बचुडे छकुडे ग राधे रुपडे आचड बछड छकुड रुपड कसंही असू द्या जिचं तिला आवडत असत यशोदा माता म्हणे माझं पोरग खोडकर असेल तर पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या मग मी त्याच्याकडे बघते अशा खोड्या भगवंताने केल्या एक दिवस घरात खोडी केली आईला कळलं आपलं पोरग खोडकर आहे आता याला घरी ठेवायचं नाही गोदने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निरी आसोडोनी भगवंत गायी चारायला गेले तिथे खेळ खेळला हमामा होतो तो हुंबरी अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडिला रोहिदास बाबा सत्वगुण रजगुण तमगुण तिन्हीचा खेळ या सत्व रज आणि तम या तिन्हीचा खेळ म्हणजे हा खेळ उभा आहे लक्षात ठेवा पण महाराज म्हणले खेळून खेळून पोरं दमले आता खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुरू म्हणले भुका लागल्या ना अगोदर आपापल्या गायी वळून आणा चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई बहु केली वन वन पाय पिटी झाला शेण आता गायी कोणत्या गोकुळ कोणतन काला कोणता शरीर म्हणजेच गोकुळ 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात म्हणून देवा माझे मन लागो तुझे तुका म्हणे तू राख मनेरी मन रूपी गाय देवा तुम्ही ओळा बाकीच्या गायी आम्ही ओळतो भगवंतानं सर्वांच्या गायी ओळायच्या असल्या की गायीच्या मागं कधी जात नव्हत्या बासरी काढायची आणि वाजवायची आणि देवाची बासरी वाजली की महाराज गायी चरायचं विसरायचे आणि देवाच्या पायाजवळ येऊन उभ्या राहायचे आजही काही माणसं आहेत ना म्हशीला आवाज दिला तरी म्हशी येतात रामभाऊ तुम्ही केलं का नाही का म्हशीला आवाज दिल्या की गेल्या सगळ्या बरोबर आहे ना म्हशीला आवाज आजही बघा काही माणसं आवाज देतात शेळी असो म्हैस असो आवाज दिला की येते बरं का मग आमचे मित्र ते आवाज द्यायचं परमेश्वर नाव होतं त्याचं ते शेळीचं नाव सोनी ठेवलं होतं सोनी म्हणलं की ती शेळी त्याच्याकडे यायची काही माणसं ते व्हिडिओ वगैरे बरेच आहेत बघा त्या म्हशी असं रुमाल फिरवला की त्याच्या मागं मागं जातात आहे काय तसं भगवंत आपली बासरी वाजवायचे आणि देवाची बासरी वाजली की सगळ्या गायी चरायचं विसरायच्या आणि देवाच्या पायाजवळ येऊन बसायच्या धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले हाथों में लकड़ी हाथों में लकड़ी हाथों में लकड़ी गौवा चराने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले
हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर रे हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर रे आहार साबरिया कसी वाजवली मुरली आहार साबरिया वाजवली मुरली सुंदर बासरी वाजवली देवाची बासरी वाजली की सगळ्या गायी एकत्र आल्या भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या माझी आई तैशी बाई नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनी तानावे तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी बस माझ्यासारखी शिदोरी आणा म्हणल्यावर भगवंताला भक्त म्हणले देवा आमची शिदोरी अशी आहे आणि आता आमच्या घरी कोण नाही एखाद्या पाहुणा जर आला आणि म्हणले चला वाडाभर जेवायला आज घरी कोण नाही आज प्रसाद आहे आणि तिथं जाऊन घ्यायचा महाराज आमच्याकडे काय नाही आता तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी माझा पाय वेगळी खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सर्वांच्या मुखात तो काला घातला एकमेका देवमुखी सुके घालू हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी बस माझ्या मागे या याचा अर्थ आहे देवाच्या मागे जा संताच्या मागे जा कोणाच्याही मागे जाऊन आयुष्याची बरबादी करू नका कळलं माझं बोलणं नेत्याच्या मागे गेले की पकडल्यावर नेते म्हणतात नाही माझा आणि त्याचा फक्त फोटो सोबत आहे लक्षात आलं माझं बोल नेत्याच्या मागे गेले आणि पकडलं कार्यकर्त्याला की नेता काय म्हणतो अहो फोटो सोबत असला म्हणजे काय माझा संबंध आहे त्याच्याशी चौकशी करा अध्यक्ष महोदय आणि मी जर दोषी असेल तर माझ्या पदाचा एका मिनिटात राजीनामा दिल्याशिवाय राहणार ना अध्यक्ष महोदय वाजवा टेबला दाना 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 बरोबर आहे नेत्याच्या मागे जाल तर नेते आपल्या बचावासाठी कितीतरी कार्यकर्त्याला मातीत घालत असतात लक्षात आलं मला आणि संताच्या मागे गेले तर महाराज म्हणले आपुल्या पदी बैसविले संत आपल्या जागेवर भक्ताला बसवतात हा ही ताकद संतात आहे ही ताकद देवात अहो भगवान शंकरानं सोन्याची लंका आपल्या भक्ताला दान केली का नाही लंका सोन्याची होती पण कुणासाठी बनवली होती भगवान शंकरासाठी कोणी बनवली होती कुबेरानं पण वास्तुशांतीला रावणाला बोलवलं रावणाला वास्तुशांतील बोलू नये नाही कळलं का तुम्हाला जाऊ हा आणि रावण वास्तुशांतीला आला आणि असे श्लोक म्हटले रावणानं की भगवान शंकर प्रसन्न झाले पंडित होता रावण ब्राह्मण होता भगवान शंकर म्हणले तुझ्या या मंत्र उच्चारावर मी प्रसन्न आहे माग काय मागायचं रावण म्हणे तुम्ही मला देऊ नाही शकत अरे मागशील ते देईल म्हणे माग मग ज्या घराची वास्तुशांती झाली म्हणे ते घरच आपल्या नावावर करून द्या आणि भगवान शंकरानं ती लंका लगेच नाही नाही म्हटली ती दान केली लंका भगवान शंकराची होती पण ती दान केली का नाही ही देण्याची ताकद देवात आहे मी तुम्हाला रात्री देण्याची उदाहरणं भरपूर सांगितलेली आहेत लक्षात आलं का म्हणून दिलं पाहिजे म्हणून महाराज म्हणले संताच्या मागे जा कल्याण आहे नाही तर देवाच्या मागे जा डोळे झाकून संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने गेलं पाहिजे ते नेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी म्हणून महाराज म्हणले याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी सर्वांच्या मुखात काला घातला तो काला आज आपल्याला मिळणार बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रे जगक्षे वामे पानो मसुरण कवलं पत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदोहो हासन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषदे भूभुजे यज्ञ भोग बाल गेली गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी जय जयकार केला राजो अमरावती काला पावयती काल्याचे असे देवतळी झाले मासे
भगवंतांना काला मिळू दिला नाही, तो काला तो आम्हाला मिळणार हे आपलं भाग्य आहे. बोलण्यासारखं खूप आहे. रात्री मी जवळपास 11:30 पर्यंत कीर्तन केलं आणि आता काही जास्त वेळ बोलण्यात मजा नाही. अजून बरेच कार्यक्रम आपल्याला आहेत. सत्काराचा कार्यक्रम आहे, वर्गणी देणाऱ्याचे, महाप्रसाद देणाऱ्यांचे सन्मान आहेत, महाराज लोकांचे सन्मान आहेत आणि महाप्रसादाचाही कार्यक्रम आहे. आणि पावसाचा अंदाज वाटायला लागला मला थोडा, आहे का नाही? मग त्याच्यामुळं आपण आता या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आजचं कीर्तन सेवेचे यजमान आमचे सुधाकर गुरुजीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. गुरुजीने मला हार घातला या ठिकाणी, म्हणून मी आता उपकाराची परतफेड करणार आहे. माझ्याकडे तर हार नाही, पण मी माळ घालणार आहे तुम्हाला. ज्याच्याकडे 2 माळी आहे त्यांनी 1 माळ द्या. 2 माळ कुणाच्या गळ्यात आहे? 2 माळी कुणाच्या गळ्यात आहे का? 2 माळ पोरांच्या आपल्यापैकी डबल माळ आहे का कुणाकडं? कुणा माणसाचे द्या, कुणाच्या गळ्यात आहे द्या. ती गेली माझ्या कोट मध्ये गेली, द्या. आहे का दोघं? हा द्या. वा वा, हे काय? या इकडे गुरुजी, नंतर बदलून घाला, पण बदलून घाला बरं. हा, गुरुजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा, या सगळ्या भावंडामध्ये एक मुक्ताबाई होती अक्का, आणि त्या मुक्ताबाईनं या सगळ्यांना या ठिकाणी योग्य मार्गाला आणलं. पण ती मुक्ताबाईला लवकर जावं लागलं. तसं तर अगोदर माऊली गेले, निवृत्तीनाथ गेले, सोपानदेव गेले, मग मुक्ताबाई गेले. पण आपल्या या मुक्ताबाई वडमुरंबीच्या सगळ्यांना लवकर सोडून जावं लागलं. आणि सगळी जबाबदारी मग ह्या परिवाराकडे, मागच्या बंधूंकडे आलेली आहे. मग गुरुजीला म्हटलं की आता ही जबाबदारी तुम्हाला पुढे सांभाळायची आहे, म्हणून एकदा जोरदार टाळ्या गुरुजीसाठी वाजवा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. वा, त्याच्यानंतर आणखी 1 माळ आहे का कुणाकडे? द्या. आणखी 1 माळ द्या. डबल ज्याच्याकडे द्या. दे रे बाळा, दे माय पिलू, द्या. ज्याच्याकडे 2 आहे त्यांना द्या. एका वालीन मोकळं होऊ नका. हा, या. चला शिवाजीराव या इकडे, उडा. आता एवढं महाराजाच्या संगतीत राहायचं म्हणजे माळ नसल्यावर काय फायदा? हे बघा, हे बोंबडीचे आहेत आणि खूप मोठं संप्रदायात कोणतंही काम सांगू द्या, कुठं माग नाही. मी रात्री सांगितलं ना, मला गेल्या वर्षी एका कीर्तनाचे पठ्ठ्याने 51,000 रुपये. मी ठरवले नाही बरं का, ठरवले नाही, काय नाही, फक्त फोनवर आमचं बोलणं झालं. म्हणजे महाराज, आमची खूप इच्छा आहे तुम्ही आमच्या गावाला यावं. मी हैदराबादला असं काम करतो. खूप मोठे पेंटर कॉन्ट्रॅक्टर येते आणि त्यांच्या गावाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं सुद्धा बऱ्यापैकी काम शिवाजीरावनं केलेलं आहे. म्हणून जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. म्हणून आज तेही या ठिकाणी माळकरी होत आहेत. भगवंतांना त्यांना निरोगी आयुष्य द्यावं आणि संप्रदायाची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष जाईल, पण तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष राहील. बरोबर आहे ना? त्यांनाही धन्यवाद. आणि आणखी 1 द्या. आता मी काय जास्त 1च द्या अजून, बस. चला या रामभाऊ, आता या इकडे. आता ही माळ टिकली तर मी पुढच्या वर्षी येणार, नाही तर माळ जर टिकली नाही तर आपला संबंध संपला. आता लय सहन केलं मी, बरोबर आहे ना? लय सहन केलं, कसा संसार केला मग मला माहिती आहे. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं हे बघा, आता गावानं तुम्हाला भरपूर काही दिलेले आहे. हनुमंतरायाच्या कृपेनं, भगवान शंकराच्या कृपेनं तुम्ही आता राहायला लहानपणापासून तिकडं बाहेर, तरी पण गावानं तुम्हाला सरपंच पदी विराजमान केलं. अजून भगवंतान काय द्यायला पाहिजे? आणि तुमच्या हातून सप्ताह व्हायला लागला, पण लोक काय म्हणतात? लय खर्च करते पण पियतही दे.
असं होतं का नाही? मग एक केलेलं मातीत जातं का नाही, वाया जातं. त्याच्यामुळं आता ही मी आता खरं सांगेल माळ बरं सुधाकर दादा, ही माळ निघली की मला एक फोन करायचा. त्याच दिवशी रामभाऊचा नंबर ब्लॉक. रामभाऊचा फोनही येणार नाही, मी बी पुन्हा वडमुरंबीला येणार नाही. आता ही माळ सोबतच गेली पाहिजे. हा तसे तर तुम्हाला लोखंडाचीच पाहिजे होती, पण ती घालायचं जमत नाही. म्हणून एकदा रामभाऊ साठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि गुंड्या उघड्या असल्यामुळं दिसत राहते ती, त्यामुळं झटका द्यायचं काम नाही. कोणाला तरी असं झाकलेली असते, पण पठ्याच्या 2-3 गुंड्या उघड्याच राहतात. त्यामुळं आता माळ शोभून दिसल. आता आता बिंदास उघड्या ठेवा. आता गुंड्या उघड्या ठेवल्यात किंमत आहे, बरोबर आहे ना. तुळशीची माळ दाखवण्यासारखं आहे महाराज, ते वैभव आहे आपलं, बरोबर आहे. मग पुन्हा एकदा आपले गावचे विद्यमान सरपंच मधुकर मोरे उर्फ रामभाऊ मोरे, आता रुमाला माहीत झालं, टाइम झाला आता. हा रामभाऊ मोरे यांच्या प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने बघा वर किती लोक कीर्तनात आले. पाय एवढे बसा, खाली बसा, उभे राहिले नाही एकदा. बघा बघा हे तरुण पोरं किती आहेत. एवढे पोरं सप्त्याच्या व्यतिरिक्त मला जमलेले दाखवा तुम्ही, नाही जमत. एवढे पोरं आज या ठिकाणी तुम्ही पुढं होता म्हणून हे सगळं होतंय ना. आणि काय नाही महाराज, देवान दिलेलं आहे ना, भगवंताने भरपूर काही दिलेलं आहे. त्याच्यामुळं या गावातल्या सगळ्या तरुणांना मी एकच विनंती करेल, तुम्ही माझ्यासारखं धोतर घालून फिरावं माझी अपेक्षा नाही. तुम्ही छत्रपतीला मानणारी माणसं आहात, बरोबर आहे ना. मी फार उदाहरण महत्वाचं सांगेल. तुम्ही छत्रपतीला मानत नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही, आणि जो मानत नाही तो माणूस नाही. मला बोलणं कळलं तुम्हाला? छत्रपतीला मानत नाही असा माणूस नाही, आणि जो मानत नाही तो माणूस नाही. छत्रपतीला सगळे मानतात, पण ते छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनात बसलेले राहायचे हे आपण मानणं गरजेचं आहे. तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, आणि मावळ्यांच्या हे लक्षात जरी आलं तरी राजे कळले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही. अनेक राजांच्या दरबारात बाया नाचल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते, हे लक्षात येणं गरजेचं. रांझ्याचा पाटील आपला जरी होता तरी कापला, कारण राजाने कधी गय केली नाही. चुकीला चूक म्हणण्याची ताकद आणि शिक्षा देण्याची ताकद ही राजात आहे, आणि राजात असलं पाहिजे. आपला जरी होता, पण पाटील चुकल्यानंतर त्याला कापलं का नाही, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचे श्रीगुरु जगद्गुरु तुकाराम महाराजासारखे मार्गदर्शक राजांच्या जीवनात होते, म्हणून या स्वराज्याला आपल्याला अजून सहकार्य मिळालं, हे फार गरजेचं आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, दादाओ, जेवढे व्यसनानं माणसं उद्ध्वस्त केले तेवढे कशानंच केले. सोन्यासारखा माणूस आहे का नाही? सोन्यासारखा काय नाही कोणात, म्हणजे एकदम. पण तेवढ्यामुळं झालं म्हणजे नाव ठेवायचे का नाही लोक, बरोबर आहे ना रामभाऊ. आता माळ काढायची नाही. पुन्हा एकदा सांगतो, हा लास्ट चान्स आहे तुम्हाला. माळ निघली की पुन्हा वड मुरंबीचा ना आपला संबंध. तुला घालायची का बाळा? कोणाला? ज्ञानदा भोसले कुठे बाळा? कुठे ज्ञानदा? ज्ञानदा कुठे? ज्ञानबा का? ज्ञानबा भोसले कुठे? ज्ञानबा भोसले चला दाजी, रोहितचे पप्पा. रोहितचे पप्पा का? हा कुठे पप्पा? रोहितचे पप्पा कुठे? पोरगा कीर्तनकार झाला म्हणल्यावर बापाच्या गळ्यात माळ असली पाहिजे, बरोबर आहे ना. येतात येऊ द्या त्यांना. रोहितच्या पप्पा बघा, त्या बाळा चांगला स्वभाव आहे त्याचा बरं का, आणि चांगला अभ्यास पण आहे, आणि पुढे चालून वड मुरंबीचं नाव महाराष्ट्रभर नेल्याशिवाय तो राहणार नाही. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा, आले का रोहितचे पप्पा? आले. वहिनी तुम्ही आवाज द्या, मग लवकर येतील. वा, या. पोलीस स्टेशनवरच चोरी झाल्यासारखं वावलं.
पोरगा कीर्तनकार बापच तसं म्हणलं जमणार नाही ते आता. आता काढू नका माळ, काढणार ना बघा, नाही तर करताव काढताव नाही तर. हा पुंडली कवरदार विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मला वाटतं जवायचं पण एक यजमान आहे ना का पंगत आहे? पंगत. हा प्रसाद आहे त्यांच्याकडून. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बस 4 झाले का? 1 2 3 4. एक जण उठवा अजून कोणतरी, एक जण स्वइच्छेने या. क्या बात आहे, टाळे वाजवा यांच्यासाठी. द्या एक माळ द्या बाबा. वा नंतर बदला तुम्ही. हा रवी कुमार दादा वा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे या ठिकाणी माळकरी होते. पंढरीनाथ भगवान की जय. बस झाले आपले 5 माणसं. आपलं पॅनल उभं राहिलं आता, बरोबर आहे ना? 5 माणसं या ठिकाणी माळकरी झाले तरी भरपूर झाले. दरवर्षी मी तर म्हणतो रोजच्या कीर्तनकारानं जर 5-5 जरी माळकरी केले तर 8 पंचे 40 होत. आपण बोलतो फक्त, त्याच्यावर क्रिया होत. हा मग नाही 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 नाही. हे बघा शेतकरी काही बाद होतय तरी बी पेरत असतो, नाही कळलं का तुम्हाला? पण हे काही आपण जास्त झाडं लावलेली नाहीत, त्याच्यामुळं आपण निगराणी करू यायची. गावातल्या बी पाणी घालण्याचं काम करा थोडं थोडं. 2-4 दिवसाला म्हणायचं माळ कुठं आहे, 2-4 दिवसाला म्हणायचं आरती माळ आहे का नाही. बस गावातल्याने एवढं करायचं, बस मग धाकत राहतं माणूस, बरोबर आहे ना? त्याच्यामुळं काही ताण नाही. असे काढण्यासारखे काही वाटणार. एकच झाड जरा अवघड आहे, त्या झाडाच्या संपर्कात मी राहतो, बाकी जायचं काय एवढा लोड घ्यायचं काम नाही. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. असंच सहकार्य सगळ्यांनी करत राहा. पुढच्या वर्षी सुद्धा आपण यजमान पद घ्या. हे बघा यजमान कीर्तनकाराचं घ्यायचं असेल तर तुम्हाला काही फारसा खर्च येत नाही. काहीला माहीत नसतं म्हणजे नेमके किती लागतात बाबा, त्याच्यामुळे काही माणसं पुढं होत नाही. जास्तीत जास्त एका माणसानं 5 जरी दिले तर दोघात एक महाराज घ्यायचे, दोघात एक महाराज. 10 जरी तुम्ही सहकार्य केलं, पुढच्या वर्षीचे आपले यजमान रेडी झाले बा. गोविंद माधव मोठे का मोरे, गोविंद महादेव मोरे, अभंग भाऊराव मोरे आणि वसंत बाबाराव मोरे. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चला 2026 ची बिनविरोध या ठिकाणी माझी निवड झालेली आहे. आणि आपल्या पक्षातले 3 माणसं आहेत, गोविंदराव, अभंगराव, वसंतराव. त्यांच्याकडून यजमान पद आहे, त्यांना धन्यवाद. हे बघा दोघात एक घ्या. माझी विनंती काय तुम्हाला माहिती आहे का? पुढच्या वर्षी एक महाप्रसादाचं काय नाव बाबाचं? सुरेश पाटील वड मुरुंबी यांच्याकडून पुढच्या वर्षी एक महाप्रसादाचा दिवस. पहिल्यांदा महाराज घ्या. हे बघा एक महाराज झाली, अजून दोघात एक महाराज घेतला तर वरचे आपण रामभाऊ द्यालो. एकटे एक महाराज यजमान काय नाव? व्यंकट निवृत्ती मोरे. वा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. ते बंद करा आता दाजी, झालं त्याच कामाला.